आता बातमी सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यामधल्या संघर्षाची. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश पदयात्रेकडे पाठ फिरवणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी सांगवीतल्या शेतकरी आठवडी बाजाराच्या उद्घाटनाला मात्र हजेरी लावली. यावेळेला बोलताना खोत यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या वक्तव्याचा आधार घेत पुन्हा एकदा राजू शेट्टींना टोला लगावला. राजकारण आणि समाजकारणात कोणीच कोणाला मोठं करत नाही अथवा संपवत नाही. जो तो आपल्या कर्मानं मोठा आणि छोटा असतो असा टोला शेट्टींनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी जी शिवार चर्चा ठेवलेली आहे, संवाद यात्रा ठेवलेली आहे, त्यात सामील होणार आहात? मी सध्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या बरोबरच संवाद करत त्याच्याबरोबरच चालत आहे. मी मंत्रिमंडळात आल्यापासून शेतकऱ्याबरोबरच चालत आहे. अगदी मी आसामला दौऱ्यावर गेलो त्यावेळी सुद्धा मी तिथल्या शेतकऱ्याच्या शेतावरच जाऊन बसलो, शेतावरच जाऊन बैठका घेतल्या आणि आसाममधल्या शेतकऱ्यांनी त्यावेळी उद्गार काढलेले होते की पहिला आम्ही मंत्री बघितला की तो वावरात येऊन आलकट पालकट घालून वावरातच जेवतोय आणि वावरात बसून आमच्याबरोबर बोलतोय. त्यामुळं मला वाटतं की मी काय करावं याचं उत्तर जनता देईल, याचं उत्तर शेतकरी देईल. बाकीच्यांनी कुणी त्याची परीक्षा घेण्याची गरज नाही.